Welcome to all BSc second year student. The next topic is the migration in birds. Migration in birds मध्ये बघा आता मायग्रेशन सिम्पल वर्ड आहे. मायग्रेशन म्हणजे काय होते? मायग्रेट होणे मीन्स ट्रॅव्हलिंग करणे पर्टिक्युलरली. आता त्याची डेफिनेशन बघा. 4 मार्क्ससाठी क्वेश्चन करा. मायग्रेशन इन बर्ड्समध्ये डेफिनेशन. मायग्रेशन इज अ पिरियॉडिक पासिंग ऑफ ॲनिमल्स फ्रॉम वन प्लेस टू अनादर. मायग्रेशन म्हणजे काय होते? एक पिरियॉडिक त्या पर्टिक्युलर पिरियडमध्ये काय होते? पासिंग केल्या जाते एक ॲनिमलची एका प्लेसमधून दुसऱ्या प्लेसमध्ये. अँड इट इज अ रेग्युलर पिरियॉडिक टू अँड फॉर movement of population of some birds and between their summer and winter homes for a breeding and nesting place to a feeding and resting place. सिम्पल डेफिनेशनमध्ये काय म्हटलेलं आहे? जो एक पिरियड असतो की ज्यामध्ये काय करतात? ॲनिमल्स जे असतात पासिंग करतात एका प्लेसकडून दुसऱ्या प्लेसकडे. आता पासिंग करताना काय होते? एक रेग्युलर पिरियड असतो त्यांचा पासिंग होण्याचा किंवा मुवमेंट करण्याचा ऑफ द पॉप्युलेशन ऑफ सम बर्ड्सचं. आता ज्या ठिकाणी समर आणि विंटर या स्टेजमध्ये काय असतात? ते होम्समध्ये जातात. जसं पर्टिक्युलरली एक समर आणि विंटरमध्ये ब्रीडिंग अँड नेस्टिंगसाठी जातात फॉर द फिडिंग आणि रेस्ट करण्यासाठी. समर पिरियडमध्ये जातील तर ते कशासाठी जाते? फिडिंगसाठी आणि रेस्टिंगसाठी. आणि विंटरमध्ये जाणार तर पर्टिक्युलरली ते ब्रीडिंग आणि नेस्टिंगसाठी. ओके. देन नेक्स्ट आहे मायग्रेटरी अँड रेसिस्टंट बर्ड्स. आता मायग्रेटरी आणि रेसिडंट बर्ड्समध्ये बघा ऑल द स्पेसिस ऑफ बर्ड्स डू नॉट मायग्रेट. सगळ्या स्पेसिस जे आहे ते मायग्रेट करत नाही बर्ड्सच्या. सम स्पेसिस ऑफ द बर्ड्स सच ॲज बॉम्ब व्हाईट अँड रफ अँड ग्रोईस डू नॉट मायग्रेट ॲट ऑल. सँड ग्रोस म्हणजे काही ज्या स्पेसिस असतात बर्ड्सच्या की त्या काय करतात? जे काही सॉईल वगैरे असेल त्या सँडमध्ये राहतात आणि ते मायग्रेट करत नाही. अँड बर्ड्स सम विच आर रिमेन थ्रू द इयर अँड सेम प्लेसेस ऑर एरिया ऑर कंट्री नोन ॲज अ रेसिडेंट बर्ड्स. आता काही जे पक्षी असतात ते कसे राहतात? बर्ड्स जे असतात ते रिमेन काय असतात? त्याच एका प्लेसमध्ये राहतात किंवा कंट्रीमध्ये राहतात म्हणून त्याला म्हणतात रेसिडेंट बर्ड्स. अँड द मायग्रेटरी बर्ड्स कव्हर द 1000 ऑफ माइल्स इन द पिरियॉडिक जर्नी. आणि जर मायग्रेटरी बर्ड्स असेल तर ते 1000 ऑफ काय करतात? माइल्सपर्यंत जी असते जर्नी करतात. इन पिरियॉडिक जर्नी असते त्यांची जर्नी राहते. ओके. द नेक्स्ट मेन टॉपिक इज द टाईप्स ऑफ मायग्रेशन. आता मायग्रेशन्स म्हणत आहे की काही बर्ड्स मायग्रेशन करत नाही, सॉईलमध्ये असतात, सँडमध्ये राहतात. काही बर्ड्स जे असतात पर्टिक्युलरली त्याच प्लेसमध्ये बरेच इयर कंट्री किंवा प्लेस किंवा एरियामध्ये राहतात त्याला म्हणतात रेसिडेंट बर्ड्स. आणि काही जे बर्ड्स असतात ते मायग्रेशन करतात 1000 ऑफ माइल्सपर्यंत. ओके. पर्टिक्युलर पिरियॉडिक जर्नीमध्ये. सो द नेक्स्ट टॉपिक इज द टाईप्स ऑफ मायग्रेशन्स. टाईप्स ऑफ मायग्रेशन डिफरंट टाईप्स ऑफ मायग्रेशन आहे. त्याच्यामध्ये मायग्रेशन इन बर्ड्समध्ये बघा फर्स्ट इज द लॅटिट्यूडनल मायग्रेशन, देन लॉन्जिट्यूडनल मायग्रेशन, ॲल्टिट्यूडनल मायग्रेशन, देन फोर्थ इज द इनरेग्युलर ऑर वॅग्रंट मायग्रेशन अँड लास्ट इज द सीझनल मायग्रेशन. ओके. सो द फर्स्ट इज द लॅटिट्यूडनल मायग्रेशनमध्ये बघा इट इज मोस्ट पॉप्युलर मायग्रेशन इन बर्ड फ्रॉम नॉर्थ टू साऊथ अँड वाईस वर्सा. अंडरलाईन द वर्ड नॉर्थ टू साऊथ. नॉर्थन हेमिस्फिअर हॅज अ लार्ज अँड मासेस. नॉर्थचं हेमिस्फिअर कसं असते? लार्ज आणि मासेस असतात. बर्ड्स मूव ड्युरिंग द समर ओव्हर द टेम्परेचर अँड सब आर्टिक रिजन ऑफ द नॉर्थ हेमिस्फिअर. बर्ड्स काय करतात? कुठे मूव होतात? समरमध्ये. समर ओव्हर द टेम्परेचरकडे आणि सब आर्टिक रिजनमध्ये फ्रॉम द नॉर्थर हेमिस्फिअरमध्ये. And there is facility for the feeding and nesting and the birds return to the south for the shelter during the winter and when north is covered with the ice snow. पुन्हा एवढा पॅरेग्राफ रिपीट करते बघा. आता बर्ड्स कसे असतात की बर्ड्स पर्टिक्युलरली नॉर्थ टू साऊथमध्ये जातात. आता नॉर्थर्न हेमिस्फिअरमध्ये काय असते? लार्ज लँड मासेस असते. त्याच्यामुळे बर्ड काय करतात? समरमध्ये टेम्परेचर असल्यामुळे ते सब आर्टिक रिजनकडे जातात म्हणजे नॉर्थर्न हेमिस्फिअरकडे जातात. आणि कशासाठी? पर्टिक्युलर फिडिंग आणि नेस्टिंगसाठी. आणि पुन्हा ते रिटर्न येतात साऊथकडे. पहिले तर नॉर्थकडे होते, आता रिटर्न कुठे होतात? साऊथकडे. कशासाठी? शेल्टरसाठी जेव्हा विंटरचा सीझन असेल. आणि ते पुन्हा नॉर्थकडे जातात कशासाठी? कवर्ड होते विथ आईस स्नो. नेक्स्ट पॉईंट इज द देन सेव्हरल नॉर्थ अमेरिका अँड द युरेशियन बर्ड्स क्रॉस द इक्वेटोरिया टू स्पेन winter in deeper and warmer part of the South America and Africa. American golden plover possesses in 9 months of the winter in the south and then bands of the Argenta about the 8000 miles. पुन्हा बघा हा पॉईंट.
जो काही सेव्हरल नॉर्थ अमेरिका असते आणि युरेशियन बर्ड जे असतात क्रॉस करतात इक्वेटोरियल आणि विंटरमध्ये डीपरमध्ये असते आणि वॉर्मर राहते पार्ट ऑफ साऊथ अमेरिकाचा. वॉर्म कोणता असते पार्ट साऊथ अमेरिकाचा अँड आफ्रिकाचा. ओके, आता एक एक्झाम्पलसुद्धा दिलेलं आहे त्या ठिकाणी. आणि पुन्हा बघा त्याच्यामध्ये एक्झाम्पलमध्ये की जे अमेरिकन गोल्डन फ्लोवर्स असतात ते कुठे पजेसेस करतात. 9 मंथ काय असते विंटर राहते इन साऊथमध्ये. अँड पॅम्पास ऑफ द आर्जिएंटा अबाउट 800 माइल्सपर्यंत राहते. काय राहते 8,000 माइल्स असतात. दे एन्जॉय 2 समर्स इन इच इयर. 2 समर एन्जॉय करतात त्याच्यामुळे इयरमध्ये. सम बर्ड्स ऑफ द सायबेरिया व्हिजिट करतात प्लॅन्स ऑफ हिमालय इन इंडिया. काही जे बर्ड्स असतात सायबेरियाला व्हिजिट करतात प्लॅन्स ऑफ हिमालय इन इंडिया. आता याच्यामध्ये तुम्ही जो आईस स्नोपर्यंत लिहिलेला आहे तो पॉईंट डिस्क्राईब करायचा आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे एक एक्झाम्पल द्यायचं आहे डायरेक्टली लास्टमधलं एक्झाम्पल. सम बर्ड्स ऑफ द सायबेरिया व्हिजिट करतात प्लॅन्स ऑफ हिमालय इन इंडिया. ओके, म्हणजे तुम्हाला आईस स्नोपासून डायरेक्टली लास्ट पॉईंट घ्यायचा आहे. सो now in this lecture this topic completed. Thank you.